नमस्कार मित्रांनो जर तुम्ही सोलापूर जीएमसी साठी अर्ज केला असेल, सोलापूर जीएमसी मध्ये 173 पदांची जी भरती निघाली होती त्याच्यामध्ये जर तुम्ही अर्ज केला असेल तर नक्कीच तुम्हाला प्रश्न असेल की कुठल्या पदासाठी किती फॉर्म आलेले आहेत आणि टोटल किती फॉर्म आलेले आहेत, मला कॉम्पिटिशन किती लोकांसोबत करायचंय। त्याच्यासाठी मी आरटीआय टाकला होता, आरटीआयचं मला उत्तर मिळालेलं आहे। तर या उत्तरमध्ये सर्व काही माहिती दिलेली आहे त्यांनी की किती कोणत्या पदासाठी किती फॉर्म आलेत आणि कोणत्या कास्टसाठी किती फॉर्म आले। टोटल मी तुम्हाला ए टू झेड माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा जेणेकरून तुम्हाला समजेल की तुमच्या पोझिशन आहे, तुमची जी पोस्ट आहे त्याच्यासाठी किती फॉर्म आले आहेत आणि तुम्हाला किती लोकांसोबत कॉम्पिटिशन करायचं आहे। मित्रांनो व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो, व्हिडिओला लास्ट पर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला माहिती समजायला सोपं होईल। तर मित्रांनो टोटल जे फॉर्म आले, टोटल फॉर्मची संख्या 16,767 आहे। त्याच्यामध्ये जास्तीत जास्त फॉर्म म्हणजे एकूण 12,649 फॉर्म या वॉर्ड सर्व्हरांसाठी आले आहेत, ज्याच्यासाठी 123 वॅकन्सी सुद्धा होतात। त्याच्यासाठी 12,000 लोकांनी अर्ज केलेला आहे। मित्रांनो 16,767 जे फॉर्म आहेत टोटल, तर हे 16,767 पैकी असं पकडा तुम्ही 30 ते 35% मुली गैरहजर असणार आहेत। हे प्रत्येक परीक्षेच्या वेळेस आपल्याला पाहायला मिळतं की 30% 20% मुलं गैरहजर असतात, म्हणजे तुमचं तिथं कॉम्पिटिशन बऱ्याच प्रकारे कमी होत असतं ते गैरहजर असल्यामुळे। आता आपण गोष्ट करूया क्लास 4 सर्वांची, तर तिथे तुम्हाला 242 फॉर्म आले टोटल। आता आपण कुक असिस्टंट मध्ये सुद्धा जागा होत्या। कुक असिस्टंट कुकिंग करायला मदत करणारा जो असिस्टंट त्याच्यासाठी सुद्धा 197 फॉर्म आलेले आहेत। गार्डनर जो होता, माळी जो होता, त्याच्यासाठी सुद्धा 106 फॉर्म आले आहेत आणि लॅब सर्वांसाठी 604 फॉर्म आलेत। इथं आता नर्सेस मेस सर्वांसाठी टोटल फॉर्म आले 200, ओपीडी सर्वांसाठी 887 आणि पोस्टमॉर्टम जे पीएम रूम अटेंडंट होता त्यासाठी 367 फॉर्म, त्याच्यासाठी सुद्धा 337 फॉर्म आले आहेत। पिऊन जी पोस्ट होती त्याच्यासाठी 528 फॉर्म आलेले आहेत टोटल। आणि आता पंप अटेंडंट एक नवीन पोझिशन होती, नवीन पोस्ट आपल्याला पाहायला मिळाली होती। तर ते पंप अटेंडंट म्हणजे पाणी जे हॉस्पिटलमध्ये ज्या नळावाटे पाणी येतं ते सर्व काही देखभाल, त्याचा मरम्मत किंवा ते चालू बंद करणं पंप अटेंडंटचं काम होतं। त्याच्यासाठी 170 फॉर्म आलेले आहेत। स्टोअर सर्वांसाठी 546 आणि स्ट्रेचर बेरियरसाठी 82 फॉर्म आलेले आहेत। जसं मी तुम्हाला वॉर्ड सर्वांसाठी बोललो 12,667, एक्सरे सर्वांसाठी 219 अर्ज आलेले आहेत। मित्रांनो आता जर तुम्हाला स्टेप बाय स्टेप माहिती पाहिजे असेल याच्याबद्दल, जर तुम्हाला कास्ट वाईज माहिती पाहिजे तर कमेंट करा कास्ट, तर मी कास्ट वाईज तुम्हाला एक व्हिडिओ स्पेशल देईल, तुमच्या कास्ट साठी किती अर्ज आलेले आहेत त्याची माहिती देईल। आणि ही जी पीडीएफ मी तुम्हाला सांगतोय ही पीडीएफ मी डायरेक्ट टेलिग्राम आणि व्हॉट्सअप वरती टाकली, जाऊन तुम्ही टेलिग्राम व्हॉट्सअप वरती पाहू शकता। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली, जाऊन टेलिग्राम व्हॉट्सअपला फॉलो करून घ्या जेणेकरून तुम्हाला माहिती समजायला सोपं होईल। या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।